नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट व पौष्टिक असे कडू न लागणारे भरले कारले करणार आहोत। त्यासाठी येथे मी 8 ते 9 छोटे छोटे कारले पाण्याने 3 वेळा स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले आहेत। एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे, भाजलेली तीळ, भाजलेले जवस, भाजून घेतलेला खोबरा किस व साल काढून घेतलेले फुटाणे, 8 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा लाल तिखट, धना जिरा पावडर, पाव चमचा हळद, फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, हिंग व चवीनुसार मीठ, धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर। आपण आता कारले असे मधोमध चीर पाडून कापून घेऊ। आतील कडक बिया ह्या काढून घेऊ आपण, म्हणजे खाताना असं कडक लागणार नाही आपल्याला। अशा रीतीने आपण ही कारले पोकळ करून घेऊ। दुसरी कारला आपण कापून बघू। अशा पद्धतीने सर्व कारले आपण कापून घेऊ। कारले मधोमध कापून झाले आहे। आता आपण याला लिंबू व मीठ लावून घेऊ। इथे थोडे मीठ घेतले आहे भांड्यात, तर त्यावर लिंबू टाकून घेते आहे। लिंबू नसेल त्यावेळी आपण दही पण वापरू शकतो। हे लिंबू व मीठ आपण कारल्यांना लावून घेऊ। अशा पद्धतीने आपण सर्व कारल्यांना मीठ व लिंबू लावून घेऊ। कारल्यांना लिंबू व मीठ छान लावून झाले आहे। आता आपण ते अर्धा तास झाकून ठेवू। इथे मिक्सरचे भांडे घेतले आहे, त्यात आता आपण हे सर्व चटणीचे साहित्य टाकून बारीक दळून घेऊ। लसूण टाकते आहे, मीठ, फुटाणे, भाजलेली तीळ, भाजलेली जवस, भाजलेले सालासकट शेंगदाणे घेतले आहेत मी, किसून घेतलेला खोबरा किस भाजलेला आहे, तिखट, धना जिरा पावडर, हळद। आता हे सर्व आपण बारीक दळून घेऊ। चटणीचे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात छान बारीक झाले करून आता आपण हे सर्व साहित्य कारल्यात भरून घेऊ। मी एका ताटात चटणी काढून घेते आहे। आता आपण एक एक कारल्यात असे छान चटणी दाबून दाबून भरून घेऊ। अशा पद्धतीने आपण सर्व कारले भरून घेऊ। कारले सर्व भरून झाले आहे। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ। मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे, त्यात आता फोडणीसाठी तेल टाकून घेते आहे। 1 चमचा तेल आहे। आपल्याला तेलात जिरे मोहरी टाकते।
हिंग, आता तेलात मी भरलेले कारले ठेवून येते आहे. कारल्यातली थोडी कोथिंबीर टाकते. कढईवर झाकण ठेवून एक 5-6 मिनिटं आपण कमी गॅसवर शिजू देऊ. झाकणावर मी आता थोडे पाणी टाकते आहे, यामुळे कारले छान मऊ शिजतात. अजिबात कडू लागत नाही अशा पद्धतीने केलेली भाजी. ते 6 मिनिटं आपण झाकून ठेवले होते कारले. आता बघून घेऊ. मस्त छान वास येतोय कारल्यांचा, मस्त रंगही बदलला. आपण आता हे पाणी काढून घेऊ. कारल्यात आपण पलटी करून घेऊ. छान रंग बदलला आहे कारल्यांचा. आपण आता उलटून घेऊ हे सगळे. कारले उलटवून झाले आहेत. आता मी परत थोडं 2 मिनिटं झाकण ठेवून घेते आहे. आता याच्यात पाणी टाकायचं नाही आपल्याला. 2 मिनिटं झाले आहेत. आपण आता कारले बघून घेऊ परत. कारले छान झाले आहेत, मस्तच. छान शिजले, हे पहा मस्त शिजलेत कारले. आपण आता गॅस बंद करून प्लेटमध्ये काढून घेऊ. मस्त भरलेली कारले छान झाले आहेत. अशी गरम गरम कारले आणि भाकरी खूप छान लागते. छान गरमागरम असे भरलेले कारल्याची भाजी तयार झाली आहे. ही 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये छान टिकते. भाकरी, पोळी किंवा वरण भातासोबत खाल्ल्यास तर खूपच छान लागते. तर मग आपण पण या पद्धतीने कारल्याची भाजी घरी नक्की करून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.